ती साड्यांना फॉल लावायचं राहिलं बाई, घरच्या कामामध्ये ते सगळं काम होतच आहे. आज काय करते, सगळ्या साड्यांना फॉल लावून येते, मस्त आरामात सगळं काम करून येते. आता आकडे ती परत बाकी सण येते, गणपती येते, गौरव येते, मला त्यात वेळच भेटणार बाई. आज सगळे फॉल लावून येते, सगळे काम आवडते लवकर लवकर आणि फॉल बिल सगळं लावून येते. सगळे कपडे राहिले बाई शिवायचे. आजी हा हॅलो ग वहिनी. हॅलो बोला ना ताई. हा मी आकड खायला येणार आहे आज. काय आज आकड खायला? हा कसं येताय तुम्ही? कशाला येते म्हणजे आकड खायला येते ग? अहो तुमचं लय पाऊस पडतोय, कुणी नाही घरी, मी एकटीच आहे एक तर. त्याला काय होतंय मग, मी येणार आहे आकड खायला. सांग दादाला. अहो तसं नाही हो, पण तुमचा दादाच नाही हो घरी. दादा कुठे गेलाय? दादाला फोन कर आणि म्हणाव की बहिणी लाई तुमची म्हणून म्हणाव. आकाडात मस्त मला माशीचा बेत खायचा नाही तर मटणाचा आणायला. चिकन अजिबात आणायला नको, भावाला सांगलं तुला. बकऱ्याचं मटणच पाहिजे मला, बरं का? चालते मग, ठीक आहे, ठेव का? येते लवकर पाऊस पाण्याचं. या आता काय हा तर माझा कुठं मूड नीट झालता. या बाईचा आली तर मला पाहिजे ते पाहिजे नुसते हळदी बाई. कशी बहिणी काय नाही त्यांची. त्याच्यानंतर काय बाई आता काय करू मी, ह्यांनाच फोन करते, ह्यांना सांगते तुमच्या लाडक्या बहिणी त्यांना मटण खायचे, बोकडाचं मटण आणलं होतं. हॅलो हा तुमची लाडाची बहिणी येणार आहे आकार खायला, मटण घेऊन या. सांगितलं चिकन चालणार नाही, मासे चालणार नाही, बोकडाचं मटण आणलं तरी यायचं नाही तर तुमचं काय खरं खुलणार नाही बघा ती. हा लवकर या बरं, कधी पण येतील तुमची ताई. आल्यावर मटण नसल्यावर मला सांगायचं नाही बरं का, बरं नाही तर तुमची बहिणी खरं होणार नाही. हा हा कशी येताना कधी येत नाही, चार शब्द बोलून जात नाही, की येते भांडणं काढते आणि जाते. दुसऱ्याच्या घरात नुसतं चुगल्या करायचं असतं तिला. आनंदी सोडते आणि तिथे नुसती भांडायला. काय ग वहिनी? वहिनी कुठे गेली? काय दारू ठेवून ठेवली बाई. हिला 17 वेळा तरी सांगितलं ना दारू ठेवून जाऊ नको, घरामध्ये कोणी नसतं, एकटे जातील बोंबलं. 17 वेळा सांगितलं, तिची काही सवय जात नाही. वहिनी ए वहिनी. ताई आलं होय, बसा बसा, या या बसा बसा. अगं मी कधीची झाली आणि दार पण उघडा ठेवला. बेलचा तुला काय आवाज येत नाही? अहो जरा मी किचन मध्ये होते हो, काम करत होते. बेलचा पण आवाज येतो काय तुला? गांठाळ बसेल का काय तुझे? बसा बसा. चहा पाणी आणू का? आण पाणी आण. पाऊस केवढा पडतोय बाहेर, रेनकोट घालून आली बाय. काय सांगायचं तुम्हाला म्हटलं होतं इकडे लय पाऊस आहे, उगाच तडमड करत उगाच धडपड धडपड करत आले तुम्ही इथं. हा तुला तेवढंच पाहिजे. 11 महिन्यामध्ये मटण खायला येणं गेली की नाही तेवढं तुझं बचत होते, ठीक नाही? म्हणून नको नाही मला यायला. मग मटण घेतलं. अहो तुमचे भाऊ नाहीत ना? आलाच नाही अजून दादा? नाही ना. होय मग कधी येते? फोन बिल केलीस नाही? केलता, येतो म्हणले ते थोड्या वेळाने. होय पटकन कर, मला खाऊन जायचंय. हो हो महिना मला माझी पण माझ्या घरी येणार आहे. हा म्हणजे घरी येणार आहे म्हणून मी सगळं तयार करून आला. तुझ्यासारखं नाही सदानंदा पोरगीच असतेस. भाऊ नाही ये नाही ते नाही ते नाही सांगत राहतेस, तुझे कारण सांगत राहतेस. पटकन कर, मटण खाऊन मला जायचंय. आणि चिकन आणची बला आणायचं सांगलं, या मटण खातो. हा 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 बरोबर. हा ठेव मग जाय, बघत बस नको म्हणजे जाय. रीतना भात आहे माझ्या भाऊजेमध्ये तर. आमचा भाऊ तर काहीच बोलत नाही तिला, नुसतं करत राहते. पाणी आणतीस घ्या. आणि बरं का भाऊ बिलीस ना ताई हे घ्या पाणी घ्या. बरं आणलीस, मला वाटलं आणलीस नाही वाटले. हा आता भाऊ येणार तुमचे, मग तुम्हाला तुमच्यासाठी खास मटणची भाजी बनवते. हा बनव बनव लवकर बनव, मला जायचंय. माझी नंद पण येणार वहिनी, मला पण जायचं बाई, माझी नंद पण येणार. हा तुमच्या आणि मी म्हणजे नंद घरी आली की नाही मी नारळ मोडत नाही, आणि नंदला थोडं करते खायला प्यायला आणि साडी घेऊन तुम्ही तर सांगितलं काय जेवायला पण अजून केली नाही. कशी आहे काय की माहिती जाय मग आता करता किती वेळ वाटायला बघतीस आता. काय होत आहे तुम्ही काय गळ्यातलं नवीन केलं काय? हा ग आता नवीन केलं बघ 2 गळ्याचं. छान दिसतंय बघा. हा मस्त आहे बघ, नवीन डिझाईन आहे. पण ते राहू दे, हा माझ्या अंगावर सगळं नवीनच असते. तू मटण पहिलं करत जा. हा बनवते, थोडं विचारायचं होतं. काय जाय बस झालं नको विचारू. पोटात मला कावळं ओरडायला लागल्या. नाश्ता करून आली भाजी बाई, मटण खायला जायचं, आकड खायला जायचं, आकड खायला जायचं. ह्या चाळीतल्या बायला मी सांगून आली माहिती आहे का तुला? हा जा पटकन मटण करत जा. हा शांताबाईला बोलली तुझा ऐकते कधी ना? हाय हाय. हा तो करून ठेव बरं की. हा मी येते. झालं का वहिनी जेवण? हा हा झालं झालं, बसा बसा. घेऊन ये बाय लवकर, मला पण उशीर होते ग, लांब जायचं आहे मला पण. दादा आलाच नाही अजून. हा दादा मटण देऊन गेले हो, दादाला लय मोठं काम आलं. दादा म्हणले ताईला नंतर भेटतो, आता मी जातो कामाला. बरं बरं वाढ बाय जेवायला जाऊ. हा हा बसा बसा. खाली बस होय जेवायला तुला. अंतरा बिंतरायची का पद्धत खायची नाही तुझ्यामध्ये? आणते थांबा थांब. ठीक आहे. हा आम्हाला सांगायला अंतरायचं नाही, अंतरून जेवायला द्यायची पद्धत नाही, काहीच नाही. सगळं अंतरून घेऊ बस. ताई हा ताई हे घ्या. हा दे केलीच होय. भाजी भाकर तुमच्या त्या भाकऱ्या मोडून देणार काय? कसं देतात अख्खे भाकऱ्या भाकऱ्या देतो तुमच्यामध्ये. कशी झाली सांगा हो भाजी? चांगली झाली अशी. तुला तर मी मटणची भाजी बनवायला सांगितली ना का? हा मग मटणचीच भाजी बनवली की. हे बघ एकच हाडकं दिलीस. आकड खायला लागो म्या, तुझ्या हाडकं खायला नाही.
एक हाड कधी माहिती एवढ्या लांबून एक हाड. अहो सगळ्यांसाठी भाजी बनवली म्हणून सगळ्यांना थोडं थोडं दिलं. अगं आकाळ खायला तुझी नणंद आली, आका खांदा नाही आलेला. एक हाडकं दिली, एक हाडकं. आणि असा कांदा देतोय, अख्खा कांदा देतोय खायला. तो दाताने फोडून खायचा का? कापून तुकडे करून देतात. काय बाई हाडकं देऊन ठेवले ग माझ्या वा. बाई आमच्या नंदला तर काही देऊ दे किती देऊ दे कमीच पडते. अरे वहिनी काय काय हो मी आकड खायला मला काय सांगू नको ते दुसऱ्यांचं पिल्लड भरून खांदे घेऊन ये. तर मला आकड खायला वाटते माहेमध्ये. नाही तर मोठेपणाने मोठं मोठं सांगणार जाऊन शेजार बाजाराला माझ्या तिथे माझ्या घरी जाऊन मायरा असं काही तसं काही सांगणार कपची बघा खांड एवढे खांडे घेऊन माझ्यासाठी काय काय बाई मटणासाठी हावरटी बाई आणते थांबा. काय बाया आमच्या भाऊजाईने हे खाडकू दिली ग मला आकड खायला होतं हे खाडकू पण देतो किस्सा नाही काय नाही का. आणीस की वहिनी घ्या दे असं देतात. आकाळ खायला आलं की एवढं ताट भरून द्यायचं राहते खांड. आणि ते खांड असं खाण्याची काय मजाच वेगळी असते माहिती का तुला. तुला काय माहिती खा खा पोट भरून खा. खाणारच आहे मग आकाळ खायला आली माझ्या माहेरात तुझ्या माहेरात आली नाही काय ना पोटभर खाणार नाही खायला. काय होता तुम्हाला सरळ बोलत वाकड्यातच का जातो. वाकड्यात नाही जात नाही तू वाकड्यात म्हणून मी वाकड्यात जाते तुझ्या मागं. काय बाई यांना तर बोलणं चुकीचं आहे. पोटभर खाणार का तुझ्या माहेरात खावलं नाही मी माझ्या घरी खावं माहेर. खा बाई खा किती खायचं तेवढं खा परत काही येऊ नको. आणि वहिनी तुला सांगायला बघ खाऊन चला रक्षाबंधनला मी परत येणार आहोत. अगं बाई 5,000ची साडी घेऊन ठेवायचं चांगला पैठणी घेऊन ठेव बघ. हा सांगते तुमच्या भावाला सांगून ठेव रक्षाबंधनला मी येणार आहोत. आकड खाऊन गेले का काय बाया ती सगळं चांगलं आहे बघ. बरं काय चांगला केलं नाहीस बघ वहिनी. 5 ठारी आला बघ रस्सा वहिनी. काय हो चांगला झाला नाही मसाला बिसा टाकली नाहीस का? अहो मी तर सगळं मीठ मसाला सगळं टाकलंय. एवढं चांगलं बनवलं ते तुम्हाला चांगलंच वाटत लागत नाही. माझ्या 5 काढच लागते का पिसाले भार लागले एकच नंबर पिसा लागलाय. रसा ना नुसता 5 टाकला त्यात मसाला नाही मीठ नाही आणि नुसतं खारट खारट झालं मीठ नाही टाकलं. हळू बिनो बोलत ते भाजी करतात नाही मीठ लागला मीठ नाही म्हणते आणि सगळं चमच्याने वडवडू खाती बाई किती हावऱ्यावानी खाती. जरा हळू खा की बाई जरा हळू खा. किती हावऱ्याने खाती बघा. 2 भाकऱ्या दिल्या तरी पुरायचं नाही त्या बाईला. मटण कमी दिलंय तर ताटभर मटण आणायला लावलं. काय बाई म्हणा त्यांच्या भावाला सांगितलं तर भाऊ काय म्हणतो माझी बहीण तशी नाही माझी बहीण तशी नाही माझी बहीण चांगली. इथं बहीण तर त्यांची मटणाचं पूर्ण भाजी संपवून टाकते. वहिनी बस झालं का आता खाल्लं बघा हा आता दादाला सांग रक्षाबंधनला येतो म्हणा 5,000 साडी घेऊन म्हणा आणि एक ऍपलचा फोन पाहिजे म्हणली म्हणा भाई बघी. बरं ऍपलचा फोन घेऊन देतो तुम्हाला. हा पाणी दे नाही तुमच्या भावाला सांगतो. जेवायला दिसून पाणी देत नाही बघी भाव सांग दे ग हे बाबा वहिनी येतो आता. हा दादाला सांगा रक्षाबंधनला येतो म्हणा बरं हा या या दादाला सांगा रक्षाबंधनला येतो म्हणा आयफोन पण मागली म्हणा. हा आयफोन बाई एकदाची आकाड खाऊन गेली 7.5 लय किटकिट करत होती. खाऊन गेली ताटलीवर खंड.